खरं तर भिवंडी महानगरपालिकेचे आत्ताच प्रशिक्षण शिबिर चालू होतं आणि निकाल जो आहे तो निकाल जो पाहिल्यानंतर लक्षात येत आहे 3-4 दिवस या सगळ्या विषयामध्ये बऱ्याच चर्चा सुरू होत्या आणि या चर्चेमधून कोणत्या दिशेला भिवंडी महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये काय करता येत आहेत या संदर्भात तिथले असणारे सर्व पदाधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणी महापौर पदाच्या बाबतीमध्ये अर्ज भरावा या संदर्भात सुरुवातीच्या काळामध्ये नारायण चौधरी यांना ही अर्ज भरावा असं पार्टीच्या माध्यमातून एक 8 ते 10 दिवसा अगोदर त्यांना कळवण्यात आलं होतं, कारण त्यांनीच त्यांच्या कोर टीममध्ये त्या संदर्भामध्ये नारायण चौधरींना महापौरपदी उमेदवारी द्यावी असं बहुमताने आम्हाला कळवलं होतं आणि त्यामुळे त्या संदर्भातला तसा निर्णय हा त्यावेळच्या काळात घेतला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी त्या ठिकाणी ज्या झाल्या होत होत्या आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आम्ही इथल्या असणाऱ्या प्रदेशाच्या स्तरावरती हा विषय जेव्हा लक्षात आला त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्नेहा मेहुल पाटील यांना यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून डिक्लेअर करावं असं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कळलं. आम्ही त्यांना कळवलंही. काल पूर्ण संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत आम्ही नारायण चौधरी असतील, त्यांच्याबरोबर काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत की जे कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल आणि असं आम्ही सांगत होतो. त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आत्ता निकालाच्या अंती लक्षात येत आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. स्थानिक बातम्यातून असं कळतं की इकडे तुम्ही कारवाईचं बोलताय पण दुसरीकडे तुम्हीच त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता अशी देखील एक माहिती समोर येते. शेवटी भाजपचाच एक नगरसेवक महापौर झालाय ते तर बघितलं तर खरं तर आता कोण काय म्हणेल यापेक्षाही आम्ही काल त्यांना फार समजवण्याचा या संदर्भामध्ये प्रयत्न केला. सकाळपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समजवण्याचा अतिशय प्रयत्न करत होतो, परंतु त्यांची असणारी त्या ठिकाणची स्थानिक पातळीवरती ज्या त्या ठिकाणी घटना घडल्या होत्या त्या आपणा सर्वांना माहीत आहेत. त्या ठिकाणी असणारे विलास पाटील असतील किंवा ते कोणार्कचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे स्थानिक वाद, या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वारंवार सांगत होते, बोलत होते. आम्ही फार प्रयत्न केला, म्हणजे टोकाचा प्रयत्न ज्याला म्हणतात तो टोकाचा प्रयत्न करत होतो की आपण या दिशेला जाऊ नये. आम्हालाही उमेदवार यासाठीच बदलला होता की जेणेकरून त्यांच्यामध्ये वाद आहेत म्हणून मग दुसऱ्याला कोणाला तरी उमेदवारी द्यावी, म्हणूनच आम्ही स्नेहा
ताईंच्या बाबतीमध्ये जो विचार केला तो त्यासाठीच केला होता. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक माहीत आहेत. त्यामुळे आत्ता तर या संदर्भात झालेला निकाल आपण सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे आम्ही पार्टी म्हणून जो निर्णय करायला पाहिजे, ज्यांनी कोणी बंडखोरी केली आहे त्या सर्वांवरती आम्ही कारवाई करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं असेल तर तर बंडखोरी रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. नारायण चौधरींना कालपासून समजवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.